नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सीएनजी आणि एलपीजी मालकीच्या परिवहनतेवर चारचाकी वाहनांवरील करात 1% वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे। या वाहनांवर प्रकार आणि किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते। या करात 1% वाढ केली जाणार आहे। या निर्णयामुळे राज्यात 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याचा अंदाज आहे। 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचेही प्रस्तावित आहे। मोटार वाहन कराची कमाल मर्यादा 20 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये केली आहे। बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्सकॅव्हेटर या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे एकरकमी वाहनाच्या किमतीच्या 7% दराने मोटार वाहन कर आकारला जाणार आहे। 1 एप्रिल पासून हा कर लागू केला जाणार आहे। तसेच आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून भांडवली खर्चातील वाढीद्वारे विकास चक्रास चालना देऊन राज्याच्या विकास दरात वाढ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न आहेत। मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था $140 बिलियन वरून सन 2030 पर्यंत $300 बिलियन तर सन 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे। मुंबई महानगर प्रदेशात हाती घेण्यात आलेल्या विविध पायाभूत सुविधांची कामे जसे की वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, मल्टी मॉडल कॉरिडॉर, भुयारी मार्ग, मेट्रो प्रकल्प यामुळे हे क्षेत्र विकासाचे केंद्र ठरणार आहे। याशिवाय विकसित भारत, विकसित महाराष्ट्र ही संकल्पना साध्य करण्याकरता मेक इन महाराष्ट्रद्वारे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण आखण्यात येणार आहे। पुढील 5 वर्षाच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।